डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर मानवी विद्याशाखेअंतर्गत राज्यशास्त्र विषयात प्री पीएचडी कोर्सवर सादरीकरणासाठी मी संजीवनी दिगंबर डावकर MA राज्यशास्त्र विषयात प्री पीएचडी कोर्सवर्कचं पेपर 1 155 रोल नंबर व पेपर 2 38 रोल नंबर या विषयाचं सादरीकरण करत आहे। माझ्या विषयाचा टॉपिक असा आहे, ग्रामीण विकासाचे राजकारण, शिवाजीराव पंडित यांच्या कार्याचे मूल्यमापन। विशेष संदर्भ बीड जिल्हा 1962 ते 2004 या कालावधीतील अभ्यास। माझे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर रमाकांत तिडके, सहयोगी प्राध्यापक विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग, प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या प्रकरणाची प्रस्तावना मागच्या 50 दशकामध्ये 1962 ते 2004 मध्ये जे नवीन नेतृत्व उदयास आले, सर्वसामान्य कुटुंबातून कोणताही राजकीय वारसा नसताना, कोणताही राजकीय वर्धहस्त नसतानाही जनतेच्या हितासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून जे कार्य करण्यासाठी नवतरुण नेतृत्व उदयास आले, त्या नेतृत्वापैकी एक नेतृत्व म्हणजे माननीय शिवाजीराव दादा पंडित। अभ्यास विषयाचे महत्त्व। निश्चितचपणे माननीय शिवाजीराव दादा पंडित यांनी संघर्षमय जीवनाच्या वाटचालीतून जी मूल्ये जपली, त्याच जपलेल्या मूल्यांमधून समाजहिताचे जे कार्य केले, समाजहिताचे कार्य करत असताना त्यांची नैतिक बळ प्रेरणा याचा अभ्यास केल्यानंतर तो समाजहितासाठी व नवीन पिढीसाठी निश्चितच एक मार्गदर्शक दस्तावेज समोर ठरेल। अभ्यासाचे उद्दिष्ट। शिवाजीराव दादा यांच्या संघर्षमय वाटचालीच्या ज्ञात अज्ञात प्रेम सहकार्य यातून घडलेली त्यांची एक विशेष जडणघडण अभ्यास नाही। त्याचबरोबर शिवाजीराव पंडित यांच्या कार्याचे मूल्यमापन अभ्यासात करणे, त्यांनी केलेल्या कार्याच्या रोजगार हमी योजनेतून मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या जायकवाडी धरण प्रकल्पातील एक कार्याचा आढावा, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सहकार क्षेत्रातील कार्याची जडणघडण, शिवाजीराव दादा पंडित यांच्या नेतृत्वातून घडलेल्या विकासात्मक कार्याचा आढावा अभ्यासणे, ह्या कार्याची गृहीतके। कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीमागे निश्चितच एक सहाय्यक, समाजाचे सहाय्य असते। हे सहाय्यक किंवा समाजाचं पाठबळ घेऊन ही व्यक्ती समोर येते, त्याचा अभ्यास करणे। संघटन कौशल्य व्यवस्थापन व दूरदृष्टी याची नेमकी शिवाजीराव दादा पंडित यांनी केलेली आखणी। बहुतेक वेळा त्यांच्या कामामध्ये दूरदृष्टी हाच मोठा ध्येयवेडेपणा होता। राजकीय कार्याचा ठसा उमटत असताना समाजहित त्यांनी महत्त्वपूर्ण डोळ्यासमोर ठेवलं। गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या हिताची कार्य हाती। निश्चितच पाण्याच्या सिंचन सुविधा ही उत्कृष्ट त्यांच्या कार्यकाळात। संशोधन पद्धतीमध्ये प्राथमिक संशोधन व द्वितीय संशोधन याच पद्धतीने अभ्यास केला जाईल। प्राथमिक संशोधनामध्ये निश्चितच त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या, त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या त्या मुलाखती घेतल्या जातील। सुव्यवस्थित पद्धतीने पुराण साहित्य ग्रंथाचाही त्यामध्ये अभ्यास घेऊन संदर्भ दिला जाईल व त्यांच्या कामकाजातील, जसे की विधानसभा सदस्य असताना, पंचायत समिती सदस्य असताना, त्याचबरोबर कुटुंबातले सर्वसामान्य नागरिक म्हणून समोर कार्य करत असताना त्यांनी केलेल्या कार्याची फलश्रुती अभ्यासणे। द्वितीय साधनामध्ये झुंजार नेता, वर्तमानपत्र, पार्श्वभूमी, दैनिक चंपावती, सकाळ अनेक साहित्यांचा अभ्यास यामध्ये केला जाईल। त्या शारदा महोत्सव, वीज वितरणमध्ये केलेले कामं, विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये केलेले कामं, जायकवाडी प्रकल्पाच्या माहितीचे अहवाल, अनेक अशा साहित्याचा यामध्ये सविस्तर अभ्यास केला जाईल। संशोधनाची व्याप्ती व मर्यादा। सदरील विषयाचा संशोधन अभ्यास करण्यासाठी 1962 ते 2004 या कार्याच्या वाटचाली कालखंडाचा निवड करण्यात आली। त्यामध्ये सामाजिक आर्थिक प्रगतीचा समाजामध्ये विस्तृतपणे शिवाजीराव दादा पंडित यांच्या कार्यकाळात झालेला बदल अभ्यासता येईल। हा प्रकरणात बदल अभ्यासात असताना निश्चितचपणे प्रकरणाची आखणी ही सदरील संशोधनासाठी पुढील 6 प्रकरणं आखण्यात आले। हे 6 प्रकरणामध्ये सविस्तर एक शिवाजीराव दादा पंडित यांच्या 1962 ते 2004
या कालावधीमध्ये केलेल्या कार्याचा अभ्यास यामध्ये निर्णय. पहिलं प्रकरण प्रस्तावना. त्या प्रस्तावनामध्ये निश्चितचपणे त्यांच्या पूर्वीचा कार्यकाळ आणि त्यांच्या कार्याचा प्रवेश, राजकारणामध्ये घेतलेला प्रवेश येईल. द्वितीय प्रकरण येईल की बीड जिल्हाचा आढावा. बीड जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी. शिवाजीराव दादा पंडित यांनी राजकारणामध्ये येण्यापूर्वी बीड जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी. नंतर येईल गेवराई तालुक्याची पार्श्वभूमी. तिसऱ्या प्रकरणात येईल शिवाजीराव दादा पंडित यांच्या जीवनाची जडणघडण. आणि चौथ्या प्रकरणात येईल शिवाजीराव पंडित यांच्या सामाजिक राजकीय कार्याची ओळख. आणि पाचव्या प्रकरण येईल शिवाजीराव दादा पंडित यांच्या कार्याची फलश्रुती, म्हणजे समाजामध्ये झालेला निश्चित बदल. आणि सहावं प्रकरण राहील सर्व प्रकरणाचा सारांश आणि निष्कर्ष.